नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात दक्षिण मुंबईमध्ये मुंबईकर आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामधून नागरिक जे आहेत ते जल्लोष साजरा करण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्रीच या ठिकाणी दाखल होतात। संध्याकाळपासून नरिमन पॉइंटचा जो परिसर आहे, नरिमन पॉइंट ते अगदी गिरगाव चौपाटीपर्यंतच्या परिसरामध्ये हजारोच्या संख्येने नागरिक दाखल होत असतात। यामुळे या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी काही नियमावली जी आहे, ॲडवायझरी जी आहे ती जारी केलेली आहे। आणि आपण पाहतोय नरिमन पॉइंटचा हा जो NS रोड आहे, या रस्त्यावर जी नॉर्थ बॉन्ड आहे, म्हणजे आपल्या समोर जो असलेला हा नॉर्थ बॉन्ड आहे, हा पूर्णपणे संध्याकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत जो आहे तो बंद राहणार आहे। त्यामुळे जो उत्तरेकडे येणारी वाहिनी आहे, या वाहिनीवरून वाहनांची ये-जा असणार आहे। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ॲडम स्ट्रीट आहे, या ॲडम स्ट्रीटवर देखील वाहने आणण्यास बंदी असणार आहे। यालाच पॅरलल असलेला पी रामचंदानी मार्ग असेल किंवा KS धारिया चौक असेल, मॅडम कामा रोडचा बॅरिस्टर रजनी पटेलचा मार्ग असेल किंवा विनय के शाह मार्ग असेल, या मार्गावर पूर्णपणे वाहतूक जी आहे ती बंदी असणार आहे। त्याचबरोबर इथे पूर्णपणे पार्किंग जी आहे ती बंदी असणार आहे। एकूणच आज 31 डिसेंबरच्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून 1 जानेवारी सकाळी 6 वाजेपर्यंत ह्या सगळ्या अंमलबजावणी आहे ती वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणार आहे। एकूणच या सगळ्या स्थितीमध्ये मुख्यतः दक्षिण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जी वाहनं येत असतात त्यांना इथे प्रतिबंध करण्यात येणार आहे। त्यामुळे जे मुंबईकर किंवा मुंबईच्या बाहेरून येणारे नागरिक आहेत, जे जल्लोष साजरा करण्यासाठी संध्याकाळी 6 वाजल्यापासून या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये किंवा गिरगाव चौपाटी परिसरामध्ये येतील, त्यांनी मुख्यतः वाहनं या परिसरामध्ये न आणणं हेच योग्य राहणार आहे। पर्यायी रेल्वे असेल किंवा मग सरकारी बेस्टच्या मार्ग देखील या ठिकाणी आहे किंवा जी सरकारी वाहनं आहेत किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्यांनी प्रवास करणं हा योग्य राहणार आहे। कारण या संपूर्ण जर परिसर बघितला तर या संपूर्ण परिसरामध्ये वाहनांना पार्किंग बंदी करण्यात आलेली आहे। एकच मार्गिका ही या ठिकाणी सुरू राहणार आहे। त्यामुळे मुंबईकर आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातून दक्षिण मुंबईमध्ये येणाऱ्या जे लोक आहेत त्यांनी याचं पालन करणं गरजेचं आहे आणि मुख्यतः ही वाहनं या परिसरामध्ये न आणणंच योग्य राहील। कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।